दिसत आहेत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे ही काय त्यांच्या बरोबर आहेत. तर ठाकरे कुटुंब आता मंचावर समोर आपल्याला एकत्रित दिसलं. यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्याबरोबर रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, तर राज ठाकरे आणि अमित ठाकरे बरोबर होते. एकंदरीतच ठाकरे कुटुंबाचा हा मनोमिलनाचा एक प्रकारचा कार्यक्रम होता आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेसाठी एकत्रित आलेले ठाकरे बांधवांची साथ आणि त्याला मिळालेली मराठी जनांचा हा प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा हा प्रतिसाद आपण पाहिला. या महामेळाव्याचा महाकवरेज झी 24 तास सकाळपासून करते. प्रत्येक या घडामोडीच्या प्रत्येक कंगोरा उलगडून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर एकंदरीतच आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणांमधून पुढचे राजकीय संकेत सुद्धा आता मिळालेले आहेत. ही पुढची राजकीय वाटचाल ठाकरे बंधूंची कशी असणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकमेकांबरोबर हस्तांदोलन करत असताना, एकमेकांना मिठी मारत असताना त्यांनी अभिवादन केले आणि आता शर्मिला ठाकरे, राज ठाकरे दोघे मंचावर त्यांच्या बरोबर आहेत. आपण बघतोय मगाशी फोटो सेशन थोडंसं अर्ध राहिलेलं होतं. आता उद्धव ठाकरेंचा पूर्ण परिवार आणि राज ठाकरेंचा पूर्ण परिवार आपल्याला दिसतायत मंचावर. आता फोटो सेशन या परिवारांचं होतंय. खऱ्या अर्थानं मनोमिलन जे आहे ते या परिवारांचं दिसतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा राज ठाकरेंच्या मनसेचे कार्यकर्ते असतील, या क्षणाची वाट मागल्या 20 वर्षांपासून हे सगळे कार्यकर्ते बघत होते. कोणतीही निवडणूक आली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारची भावना. तेजस ठाकरे सुद्धा आता या फोटो सेशन मध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. एक अनोखा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण अनुपमा आपण या दृश्यांमध्ये बघतोय. खरं तर हेच दृश्य पाहण्यासाठी अनेक मराठीजन आणि शिवसेनेचे जे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आहेत, मनसेचे म्हणूया किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते याच फ्रेमिंगसाठी खरं तर थांबलेले होते आणि या क्षणांची ते वाट पाहत होते आणि हाच तो क्षण आलेला आहे. एक खरं तर मराठी भाषेसाठी एकत्रित आलेले असले ठाकरे बंधू आता कौटुंबिकरित्या सुद्धा पुन्हा एकदा जवळ आलेले आहेत. या दोघांचा इगो जाणार का, दोघे जण एकत्रित येणार का, असे प्रकारे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत होते. मात्र आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता हळूहळू मिळू लागलेली आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू आज एकाच मंचावर उपस्थित होते. अगदी मेळाव्याची घोषणा झाल्यानंतर ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का असे सुद्धा प्रश्न विचारले जात होते. खरंच मराठीसाठी एकत्र आलेत, निवडणुका एकत्र लढवतील का किंवा राजकीय दृष्ट्या एकत्र येतील का अशा प्रकारची चर्चा होती. मात्र आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी करण्यासाठी झालेला प्रयत्न सुषमा अंधारे सध्या बोलतात.